आज 30 नोव्हेंबर, आमच्या अविदादांचा वाढदिवस. कोणासाठी खर्शीकर सर तर कोणासाठी अविनाशजी, कोणासाठी अवि काका तर कोणासाठी अविदादा, कोणासाठी केवळ अव्या तर कोणासाठी फुल्या फुल्या फुल्या. अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटीजपासून ते एखाद्या सामान्य आर्टिस्टपर्यंत, बॅकस्टेज आर्टिस्टपासून ते मोठमोठ्या प्रोड्युसर्सपर्यंत प्रत्येकाशी एक स्वतःचं खास वेगळं नातं असणारे मनस्वी कलाकार, ज्याला खऱ्या अर्थाने कलंदर म्हणता येईल, असे आमचे अविदादा, अर्थात तुमचे आमचे अविनाश खर्शीकर. एव्हरग्रीन इज इक्वल टू अविनाश खर्शीकर. म्हणजे मला असं वाटतं की एव्हरग्रीन हा शब्दच त्यांच्यासाठीच निर्माण झाला असावा. स्टायलाइज्ड, स्वतःची एक वेगळी शैली जपणारे, काही भूमिका तर केवळ त्यांनीच कराव्या असं वाटतं, त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाची कल्पनाही करता येणार नाही, अशा आमच्या अविदादांचा आज वाढदिवस. आणि अनफॉर्च्युनेटली 8 ऑक्टोबर 2020 साली अविदादा आपल्याला सोडून कायमचे निघून गेले. अजूनही खरं वाटत नाहीये, कारण आयुष्यभर टायमिंग जपणाऱ्या आमच्या अविदादांनी शेवटची एक्झिट अशी कशी काय चुकवली. अविनाश खर्शीकरांच्या निधनाची बातमी कळली आणि विलक्षण धक्का बसला. अपेक्षित नव्हतं हे इतक्या लहान वयात. अत्यंत उमद्या स्वभावाचा, हसतमुख, सदैव एक प्रकारच्या विलक्षण उत्साहानं, एनर्जीनं भरलेला असाच तो कायम वावरला. तुझ्यापाशीमध्ये काम करताना त्याने अनेक वार ही अटच घातलेली होती की सावरकर असतील आचार्य तरच मी श्यामचं काम करेन. अशी आमची ही गेल्या 40-45 वर्षांची निखळ मैत्री एका क्षणात संपुष्टात आली. ठीक आहे, नियती पुढं कोणाचंच काही चालत नाही. तिच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. आपल्या मनात तसं असो वा नसो, त्याच्या आत्म्यास शांती मिळत, एवढंच मी या प्रसंगी म्हणू शकतो. मी डॉक्टर प्रचिती सुरू कुलकर्णी. 2011 सालापासून मी लग्नाची बेडी आणि तुझं है तुझं पाशी या नाटकात अविदादांबरोबर काम करत होते, अगदी 2019 पर्यंत. म्हणजे तसं बघाल तर केवळ 9 वर्षाचा आमचा सहवास, पण तरीही एवढ्याशा काळात आमचा एवढा छान बॉन्ड तयार झाला होता. दररोज बोलत होतो असं नाही, पण तरीही खूप काही वेगळं स्पेशल नातं होतं नक्कीच. आणि तसंच त्यांचं अनेकांशी होतं. काही कलाकार तर असेल की ज्यांनी त्यांच्याबरोबर 40-40 वर्ष काम केलंय, हजारो प्रयोग केलेत. केवळ नाटक नाही तर सिरियल, सिनेमा किंवा एक अभिनेता म्हणून नाही तर त्यांना प्रोड्युसर म्हणून अनेकांनी ओळखलंय. अशा वेगवेगळ्या नात्यातनं अनेकांचं आयुष्य समृद्ध करणारे आमचे अविदादा. आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक मित्रमैत्रिणी, सहकलाकार खरंच त्यांना काही सांगू इच्छितात. ऐकूयात तर. अविनाश खर्शीकर. अविनाश खर्शीकर बद्दल कुठून बोलू, कधीपासून बोलू, मला खरंच काही कळत नाहीये. मी मुंबईत अगदी नवीन आलो तेव्हा मी अविनाशला लांबून बघायचो आणि तो तेव्हा जितका स्टायलिश होता तसाच तो शेवटपर्यंत होता. अतिशय पॉझिटिव्ह होता, अतिशय स्टायलिश होता, एनर्जेटिक होता, हसतमुख होता, सच्चा मित्र होता, एक अतिशय कुशल असा एक व्यवस्थापक होता, प्रोड्युसर होता. मी त्याच्याबरोबर एकच नाटक केलं, तुझं आहे तुझं पाशी, आणि माझ्या सुदैवाने शेवटचे 25 प्रयोग माझ्या स्वतःच्या संस्थेतर्फे तो श्याम असताना त्याच्याच आग्रहाखातर मला करायला मिळाले. आज खरं वाटत नाहीये की अविनाश नाहीये. काही मोजकी माणसं असतात ज्यांचा फोन आल्यानंतर माझी सुरुवात येस हॅलो बोल डार्लिंग अशी होते. असे काही मोजके मित्र या क्षेत्रात माझे आहेत, त्यापैकी एक अविनाश होता.
अविनाश खर्शीकर एक हसतमुख, दुसऱ्याला हसवून स्वतः हसणारं असं व्यक्तिमत्व अचानक सर्वांना शॉक देऊन अकाली हे व्यक्तिमत्व पडद्याआड गेलं. त्याला माझे श्रद्धांजली आहे. अविनाश खर्शीकर आणि मी आमचे संबंध गेले 50 वर्षापासूनचे आहेत. आम्ही एकंदर 3 नाटकं बरोबर केली. एक अपराध मीच केला, त्यात अरुण सरनाईक वगैरे होते. नंतर जोशी अभ्यकर खून खटल्यावर आम्ही एक नाटक केलं होतं जबरदस्त, त्यात तो होता आणि मी होतो. आणि तिसरंच तुझे आहे तुझं पाशी, हे मोठा स्पॅन त्याचा झाला. म्हणजे 85 साली नवरात्रोत्सवात तुळजापूरला आम्ही 24 तासाच्या नोटीसवर दोघांनी पहिला प्रयोग केला आणि तो अजूनपर्यंत आम्ही करत होतो. जवळजवळ 1001 प्रयोग आम्ही केले असं अंदाज आहे. तर अशा या माणसाचा, अशा या आमच्या मित्राचा 30 तारखेला वाढदिवस आहे, 30 नोव्हेंबर. त्यानिमित्ताने मी त्याला पुन्हा आदरांजली वाहतो. नमस्कार. आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते, वेगवेगळ्या सिरियल सिनेमातून आपल्या सगळ्यांनाच परिचित असणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सर. खरं म्हणजे त्याला म्हणायचो आम्ही, खूप मोठ्या आजारातून उठला होता. म्हणजे तो खूपच गंभीर आजार होता, दुर्धर. म्हणजे त्यातून तो बाहेर पडेल असं अनेक लोकांना, जवळच्या लोकांना माहीत नव्हतं. मग तो स्वतः नंतर गमतीने म्हणाला की मी अगदी वरती जाऊन हात लावून आलो. तर त्यातनं तो बाहेर पडला आणि आता त्याची रिकव्हरी खूप चांगली होत होती, खूप प्रकृती सुधारत होती. त्याच्यामुळे हे अतिशय अचानकच झालं. तर खरं म्हणजे वासूची सासू नाटक आम्ही एकत्र ज्या नाटकामध्ये होतो, ते नाटक बंद होऊन सुद्धा 30 जवळजवळ वर्ष झाली असतील, पण आमचा अजूनही संपर्क होता. म्हणजे खरी माझी इतक्या वर्षानंतर खूप नाटकं झाली, खूप सिनेमे झाले वगैरे, सगळ्यांनी संपर्क राहतो असं नाही, पण अविशी राहिला होता. तो अगदी काय म्हणता येईल त्याला, सदा आनंदी सदा सुखी असा माणूस होता. एक पॉझिटिव्ह सकारात्मक त्याच्यामध्ये एक तो अप्रोच कुठल्याही गोष्टीसाठी तसा असायचा. आणि मला आठवतं की नाटकाचे प्रयोग चालू असताना तो स्वतःच्या रोलच्या जबाबदारी बरोबरच अख्ख्या नाटकाची, अख्ख्या प्रोडक्टची जबाबदारी घ्यायचा. म्हणजे अवी तिकडे आहे म्हटल्यानंतर आम्ही रिलॅक्स असायचो की तो सगळंच एकूणच सगळं सांभाळेल. वासूची सासूचं विशेषतः दौऱ्यामध्ये वगैरे खूप अगदी वैयक्तिक स्वरूपाची, व्यक्तिगत अशी माझी आठवण त्याच्याबद्दलची मी सांगतो. ती खूप टचिंग माझ्यासाठी आहे, हृदय आहे असं मला वाटतं. वासूची सासू नाटकाचा दौरा होता आमचा. औरंगाबाद ला आम्ही होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला माझे वडील गेले. वडील आजारी होते, पण ते असे जातील मला माहित नव्हतं. तर वडील गेल्याची बातमी तिकडे मोठ्या कष्टाने त्यांना आम्ही ट्रेस होत नव्हतो, कुठे आम्ही आहोत नेमकं कळत नव्हतं. मग त्यांनी खूप धावपळ केली. पोलिसांच्या व्हॅनला वगैरे मेसेज पाठवला की वास्तू संस्था ग्रुप कुठे आहे जरा शोधा वगैरे असं. शेवटी तो मेसेज माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. त्याच्यानंतर अवी माझ्यावर होता, बाकीची आमची मंडळी होतीच. तर मला काही सुचत नव्हतं, मी खूपच काय कळत नव्हतं काय करावं. अंत्यसंस्काराला मला मुंबईत यायचं होतं, औरंगाबाद. तर फार लवकर आणि घाईनी, धावपळीनी अवीनी सगळी माझी व्यवस्था, ते दौरा अर्थात कॅन्सल केला, पुढचे प्रयोग सगळे कॅन्सल केले. आणि माझी जायची व्यवस्था म्हणून त्यांनी मोटर मला लगेच मिळेल, कार मिळेल अशी याची व्यवस्था अवीनी केली. त्याच्यानंतर त्यांनी मला त्या कारमध्ये बसवलं आणि मला काही सुचत नव्हतं. मला काही म्हणजे असा एक बधीरपणा आला होता. तर त्यावेळेला मग त्यांनी निघताना मला चक्क आठवते, कारची व्यवस्था केलीच अवीनी. निघताना त्यांनी माझ्या खिशात काही पैसे कोंबले, असे दिले पैसे. ते म्हणाले की तुम्हाला जाताना जर काही प्रॉब्लेम आला तरी पैसे असू देत. कपडेपटातला जो माणूस होता त्याला माझ्या सोबतीला दिला, वाळू दळवी म्हणून होता, त्याला माझ्या सोबतीला पण दिला त्यांनी. आणि हे सगळं काही न बोलता तो करत होता, पण तरी सुद्धा मला असं वाटलं की तो खूप काही बोलत होता माझ्याशी, असं मला वाटलं. ही माझी खूप हृदय आठवण आहे. तर त्यांनी माझी ती काळजी, ती शेवटची त्या माझ्या एक मनस्थितीमध्ये इतकं सांभाळून, इतकं कन्सिडर करणारा आणि इतकं मनात ठेवून म्हणजे अँटिसिपेट करून मदत करणारा असा म्हणून माझ्या लक्षात राहिला येतो.
ही एक हृदय आठवणी आहे, तशा आठवणी खूपच आहेत, पण मी एक थोडक्यात ही सांगितली. अलीकडे त्याला एक कराओकेच्या मदतीने मोहम्मद रफीची गाणी गाण्याचा खूप नाद लागला होता अभिला. तर तो ड्युएट द्वंद्वगीता वगैरे खूप म्हणायचा. तर मला आत्ता त्यातली काही गाणी किंवा काही गाण्यांचे शब्द, मोहम्मद रफीच्या गाण्यांचे शब्द जर आठवले मला कधी, गाण्यांची आठवण झाली मला, तर मला ती गाणी मोहम्मद रफीच्या नाही, अवीच्या आवाजात आठवतात. मला ते गाण्यांचे शब्द आठवले की अवी गातोय असं वाटतं, रफी नाही. नमस्कार, मी मोहन जोशी. अविनाश खर्शीकरांविषयी मला आज बोलायचं आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचं निधन झालं. खरं तर त्यांची तब्येत सुधारली होती. गंभीर असताना ठाण्यामध्ये त्यांच्या दवाखान्यामध्ये भेटायला मी त्यांना गेलो होतो. त्यांचीच रेकॉर्डेड गाणी मी त्यांना ऐकवली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं, कारण गाणी त्यांना खूप आवडायची आणि मोहम्मद रफीची गाणी म्हणणं हा त्यांचा एक छंद होता. त्यामुळे पैसे खर्च करून ते स्वतःची गाणी रेकॉर्ड करायचे आणि मला पाठवायचे आणि मला विचारायचं तुझं मत काय. खरोखर सुंदर गायची गाणी, यात वादच नाही. तीच गाणी मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऐकवली होती. त्यांच्या सौभाग्यवती पण तिथं होत्या त्यावेळेला. ते त्यातून बरे झाले होते. अचानक काय झालं मला काही कळलं नाही. ते हार्ट अटॅकने गेले. मी जेव्हा तिथं फोन केला त्यावेळेला मी इथं नव्हतो, पुण्यात होतो मी. त्यांच्या मिसेसला मी जेव्हा फोन केला त्यामुळे तुम्ही येऊ नका, कारण आम्ही आजच अंत्यविधी उरकतो आहे. त्यामुळे मला त्यांच्या अंत्यविधीला हजर नाही राहता आलं. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण गेली अनेक वर्ष, अनेक दिवस रात्र ते आणि मी म्हणायला एकत्र होतो. कामही बरोबर केलं बरंच. त्यांच्या प्रोडक्शनमध्ये मी 7 ते 8 फिल्म्समध्ये काम केलं. प्लस म्हणाल तर त्यांची नाटकं जी रेकॉर्ड केलीमध्ये त्यामध्ये 12 ते 15 नाटकांमध्ये मी काम केलं आहे. नंतर 2 वर्ष ते आणि मी महाराष्ट्र राज्य सोडून बाहेर शूटिंग करत होतो आणि सिरियलचं शूटिंग, हिंदी सिरियलचं. 2 सिरियल होते. आम्ही दोघेही तिथेच राहत होतो. आम्हाला सेपरेट बंगले होते राहायला. ते जेवण अप्रतिम बनवायचे, यात वादच नाही. सुंदर, त्यांच्या हाताला चवच होती आणि मला नेहमी म्हणायचे माझ्यात जेवायला ये. आणि मी खरंच जायचो. मला खूप कौतुक वाटायचं की हा माणूस इतका मोकळ्या मनाचा, इतका नाटकातला माणूस हा, आणि स्वयंपाक वगैरे इतकं सुंदर करतो म्हणजे आश्चर्य वाटायचं. ते गेल्यामुळं खरोखर मनापासून दुःख झालं मला. त्यांचा दर दिवसाआड मला फोन यायचा आणि ते गेले त्याच्या आधी म्हणजे 6 तारखेला ते आणि मी बोललो होतो. ते इतके लवकर जातील याची कल्पना नव्हती मला. पण शेवटी असं की मरण हे आपल्या हातात नाही, परमेश्वराच्या अधीन आहे. मी एवढीच प्रार्थना करू शकतो त्यांच्या आत्म्याला परमेश्वर शांती देव. धन्यवाद. अविनाशजींबद्दल बोलायचं म्हणजे मी त्यांच्याबरोबर अनेक नाटकातून काम केलं, फिल्म्समधून काम केलं, सिरियल्समधून काम केलं, इवन हिंदी सिरियल्समधून मी त्यांच्याबरोबर काम केलं. आणि नाटकाचा अनुभव म्हणजे ही वॉज अ फॅमिली मेंबर टू अस, टू ऑल ऑफ अस, राईट. म्हणजे टू बी व्हेरी प्रिसाईज की आमच्या सुखदुःखात, आमच्या कुठल्याही प्रॉब्लेम्समध्ये ते खंबीरपणे उभे राहायचे. आणि नाटकात सुद्धा आमच्या प्रत्येक नाटकातल्या तुम्ही कलाकारांना विचारू शकता की ज्यांनी त्यांच्याबरोबर नाटकातून काम केलं आहे, तर ऐन वेळेला कुठलाही प्रॉब्लेम आला, म्हणजे अपार्ट फ्रॉम द स्टेज शो, त्यांचा फॅमिली प्रॉब्लेम जरी आला तरी तो खंबीरपणे एखादा आपला घरातला माणूस कसा उभा राहील पाठीशी, तसा तो माणूस उभा राहायचा. मला एक किस्सा त्यांचा आठवतो. लफडासुद्धा नावाचं नाटक मी करत होतो आणि त्यांना कावीळ झाली होती आणि कावीळीत त्या माणसानी शो कॅन्सल होऊ नये, कारण का आमचे हाऊसफुल शोज असायचे लफडासदन नाटकाचे. त्याच्यात सुधीर जोशी, अजय वढावकर, नंतर प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार, अविनाश खर्शीकर. मी तर नवीनच होते तेव्हा, बट हे सगळी मोठी नावं होती आणि हाऊसफुल शोज असायचे. पण त्यावेळेला अविनाशजींना जॉन्डिस झाला होता आणि जॉन्डिसमध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना की काम केलं तर जीवावर बेतेल, पण केवळ ते हाऊसफुल शोज असताना ते कॅन्सल होऊ नये म्हणून लिटरली. आणि लफडासदनमध्ये त्यांचं खूप हेक्टिक, एनर्जेटिक काम होतं, पण त्यांनी तो शो म्हणजे सगळे शोज पार पाडले.
म्हणजे एंट्री एक्झिट्स घेतल्या आणि एक्झिट झाल्यानंतर तिकडे एक अशी बेड ठेवलेली असायची, त्याच्यावर ते असे आडवे पडायचे, मग परत काहीतरी ते औषध पिऊन परत एंट्री घे एक्झिट घे असं करत त्यांनी ते शोज केले. मग काही कालांतराने म्हणजे आमचे प्रोड्युसरनी तोपर्यंत एक रिप्लेसमेंट त्यांची तयार केली होती आणि रिप्लेसमेंट करून शोज केले, पण केवळ ते अगदी लागलेले शोज कॅन्सल होऊ नये म्हणून त्यांनी त्या स्टेजमध्ये सुद्धा काम केलं. आणखीन त्यांच्या आठवणी सांगण्यासारख्या खूप आहेत. ही वॉज अ व्हेरी जोवाईल पर्सन, व्हेरी जॉली पर्सन. म्हणजे आम्हाला कधी आठवत नाही की दौऱ्यात, आम्ही नाटकाच्या दौऱ्यात कोणीही आमच्यापैकी कोणी थोडं सॅड फील करत असेल किंवा काही असेल तर त्यांच्या सानिध्यात त्या माणसाला किंवा मी वैयक्तिक मी स्वतःला जरी आम्ही असलो एकत्र तरी म्हणजे ते सॅडनेस सगळा दूर व्हायचा. आणि ही यूज टू मेक अस लाईक लाफ आणि काही ना काहीतरी जोक मार हे कर असं करून त्यांनी खूप आम्हाला सांभाळलं. रादर मी तर खूप लहान होते, पण तेव्हापासून त्यांनी अगदी आत्तापर्यंत खूप छान साथ दिली आणि ही वॉज अ जेम ऑफ अ पर्सन. त्यांच्याबद्दल बोलावं आणि भरभरून बोलावं तितकं कमी आहे. छोट्या कलाकारापासून ते मोठ्या कलाकारांना खूप साथ देणारा माणूस. बॅकस्टेजवाल्यांसाठी त्या माणसाने खूप केलं. बॅकस्टेजवाले म्हणजे अगदी नाटकाचे बॅकस्टेजवाले असू देत किंवा फिल्मचे बॅकस्टेजवाले असू देत, म्हणजे बिहाइंड द कॅमेरावाले, पण त्या माणसाने खूप सगळ्यांसाठी केलं आहे. खूप मध्यंतरीचा एक म्हणतात ना पिरियड आमचा खूप स्लॅक पिरियड असतो, प्रत्येक आर्टिस्टला येतो, प्रत्येक टेक्निशियनला येतो इंडस्ट्रीमध्ये, पण कोणीही त्यांच्याकडे जावं की असं असं आहे काम नाही आहे सध्या, त्यांनी त्या माणसाला काम दिल्याशिवाय ठेवलं नाही. एव्हरीबडी वॉज बिझी वेन ही वॉज अलाइव्ह. आता होप त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर असतील आणि तर एवढंच इच्छा करते की ते जिथे कुठे असतील तिथे चांगले राहावे. नमस्कार, मी अश्विनी कुलकर्णी. आवी काकांची आणि माझी पहिली भेट झाली हैदराबादमध्ये. रामोजी फिल्म सिटीमध्ये मी पहिल्यांदा कॅमेरा फेस करणार होते आणि आवी काका, विजू मामांसारखे दिग्गज कलाकार माझ्याबरोबर होते. आणि आवी काकांशी बोलायला मला फार भीती वाटत होती ऑफकोर्स, कारण माझी पहिली फिल्म होती. आणि मी त्यांच्यासमोर केले आणि मी मुद्दामून म्हटलं माझं नाव अश्विनी अविनाश कुलकर्णी. ते मला म्हणाले, अरे वा, तुझ्या बाबांचं नाव पण अविनाश आहे, माझं पण नाव अविनाश आहे. म्हटलं ऑफकोर्स तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण माझ्या बाबांशी त्यांचं असलेलं हे नावाचं साम्य हे त्यांनी शेवटपर्यंत टिकवलं. हैदराबादमध्ये ती फिल्म शूट करताना आमची ओळख झाली. त्या ओळखीमध्येच त्यांनी माझं पालकत्व पत्करलं ते शेवटच्या क्षणापर्यंत. ऑफकोर्स मी त्यांना आवी काका म्हणायचे, पण अर्थात ते मला माझ्या वडिलांच्या स्थानी होते आणि असतील, कायमच असतील. कारण पहिली फिल्म, पहिलं नाटक पुण्यातनं जेव्हा लग्नाची बेडी मी करायला सुरुवात केली तेव्हा त्या अख्ख्या संचामध्ये एकच व्यक्ती माझ्या ओळखीची होती, ती म्हणजे आवी काका. आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे अत्यंत भाग्यवान असल्याचं लक्षण आहे. म्हणजे फक्त काम नाही, स्टेजवरचं काम नाही, पण नाटकाच्या दौऱ्यातलं आपलं वागणं, नाटकाच्या बसमध्ये त्यांची शिस्त. नाटकाच्या बसमध्ये आवी काका असतील तर एक कोणीतरी जबाबदार कुटुंबप्रमुख असल्याचा फील सगळ्यांना यायचा आणि त्यामुळे नाटकाच्या संचाची शिस्त अबाधित राहायची. आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी गोष्ट मी आवी काकांकडनं शिकले. वक्तशीरपणा, शिस्त आणि या सगळ्याबरोबर प्रचंड धमाल, मस्ती, वातावरण हसतं खेळतं ठेवायचं हे त्या माणसाचं विशेष कसब होतं. आणि शिस्त 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 ही फक्त वेळेची आणि कामाची असायची. त्या दोन्हीच्या मध्ये अगदी विंगेतसुद्धा हा माणूस इतकी धमाल करायचा की असं वाटायचं की यांच्यामध्ये ही एनर्जी येते कुठे. म्हणजे एक लहान मूल त्यांच्या आतमध्ये सतत दडलेलं होतं आणि ते मूल आम्हाला दौऱ्यामध्ये, शूटिंग स्केड्यूलमध्ये सतत भेटत राहायचं आणि त्यामुळेच त्यांच्याशी सगळ्याच वयोगटातल्या नटांची किंवा इवन बॅकस्टेजवाल्यांची, प्रोडक्शनवाल्यांची खूप जवळीक होती. पण आवी काकांबरोबर काम करणं हा जितका सुखद अनुभव होता, इतकं त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव ऐकणं ही पण तेवढीच मोठी गोष्ट होती.
अभि काका वॉज एन्सायक्लोपीडिया. इंडस्ट्रीमधले इतके किस्से, इतके पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी त्यांना माहिती होत्या आणि त्यांनी त्या योग्य वेळेला शिकवण्याच्या स्वरूपात आमच्याशी शेअर केल्या. म्हणजे कुठल्या वेळेला हे वागल्यामुळे कशी चूक झाली होती आणि कसं नुकसान झालं होतं आणि मग आता ही गोष्ट तू करू नको. फॉर दॅट मॅटर मला एका फिल्मसाठी एक कॅरेक्टर आलं होतं आणि त्याच्यामध्ये मला आईचा रोल करायचा होता. तर अभि काकांनी मला ते करू दिलं नाही की अजून तू हिरोईन कॅटेगरी करण्याच्या जर का ॲबिलिटीमध्ये आहेस तर तू का आईचा रोल करतेस. रोलच्या लेंथवर वगैरे जाऊ नकोस. त्या रोलमधनं तुला काय मिळणार आहे, त्याच्यातनं पुढे तुला काय मिळणार आहे हे बघ. आणि अभि काकांची ही शिकवण सतत माझ्याबरोबर असणारच आहे, ही विसरण्याची गोष्टच नाही. आणि हे जे आमचं नातं होतं वडील आणि मुलीसारखं, तर हे फारसं कोणाला माहिती नसेल, अभि काकांचं इतिहासाचं वाचन पण फार प्रचंड होतं आणि अर्थात ते माझं पण होतं. त्यामुळे तो विषय हा आमच्या दोघांमधला एक अत्यंत कॉमन आणि जिव्हाळ्याचा विषय होता. मी त्यांना कायम म्हणायचे की आपण एक हिस्टॉरिकल नाटक करूयात, त्याच्यामध्ये तुम्ही शिवाजी महाराज करा आणि मी संभाजी करेन. आणि असं पूर्वी जसे पुरुष नट स्त्री पात्र करायचे तसं म्हटलं मला करून बघायचं. तर ते खूप हसले होते. अर्थात हे असं होणं शक्य नाही याची जाणीव आम्हाला दोघांनाही होती, पण त्या दिवसापासून ते मला माझा संभाजी असं म्हणायचे आणि मी त्यांना आबासाहेब मुजरा असं म्हणायचे. त्यामुळे अजूनही कधीतरी वाटतं की ग्रीन रूममध्ये मी मेकअपला बसले असेन आणि ते मागणं येऊन डोक्यावर टपली मारतील आणि म्हणतील कसा आहेस माझा संभाजी, आणि मी म्हणेन मुजरा आबासाहेब, आय मिस यू आबासाहेब. ही एक्झिट नाही आवडली. इतकं तुम्ही सगळं छान शिकवलं आम्हाला, पण एक्झिट जरा चुकलीच तुमची. हॅपी बर्थडे. नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी. मला अजून आठवतंय अभिदादांची आणि माझी पहिली भेट बालगंधर्वच्या कॅफेटेरियामध्ये. पहिल्यांदा मी त्यांना भेटले आणि जेव्हा कळलं की ही नवीन गीता करणार आहे, तेव्हा पहिलं वाक्य ते मला म्हणलं ते ओके हाय मी श्याम. आणि मी अशी अमेज्ड होते की अरे ते अजून किती मस्त स्टायलाइज दिसतात. आणि त्यांची CD मी पाहिली होती आणि मी पूर्णपणे झॅप्ट होते. आणि मला म्हणले बस बस तुझं वय काय. तर मी म्हटलं 88 सालची. हां, मग तुझा जन्म होण्याच्या 10 वर्ष आधी म्हणजे 1978 पासून मी श्याम करतोय. आणि मी अशी होते की एक माणूस 40 वर्ष एकच भूमिका कशी काय करू शकतो. आणि असं नाही की ती म्हाताऱ्याची होती आणि ते तरुण वयापासून म्हाताऱ्याचा रोल करत होते, नाही, ते तरुण असल्यापासून त्या तरुणाचा रोल करत होते आणि त्यांच्यामध्ये ते अजूनही तरुणच होते. त्यांना कधीही सिनियर सिटीजन म्हणलेलं आवडायचं नाही, कधीही नमस्कार केलेला आवडायचं नाही. मला अजून आठवतंय बालगंधर्वच्या कॅफेटेरियात जेव्हा एक 3-4 वाक्य मला म्हणले मी देतो तुला तालीम, हां तू माझी 38वी गीता आहेस. आणि मी अशी होते अरे बापरे. मग फुल टेन्शनमध्ये मी सगळं म्हणायला लागले. 4-5 वाक्य झाली असतील. मला म्हणले थांब थांब थांब, हां तुला गीता कळली आहे, आता फक्त एकच गोष्ट करायची, पाठांतर चोख करायचं आणि दुसरी गोष्ट अलर्ट राहायचं. स्टेजवर मी काय सांगतोय त्या गोष्टी अलर्ट राहून ऐकायच्या. आणि खरंच सांगते पहिल्या प्रयोगापासून आत्ता जेवढे काही प्रयोग केले गेले 9 वर्षामध्ये त्यांनी खरंच खूप सांभाळून घेतलं. मला एक किस्सा अगदी आठवतोय. यशवंतराव चव्हाणला आमचा प्रयोग होता आणि मी गौतमी वगैरे आम्ही छान मेकअप आयलायनर वगैरे करत होतो. आणि ते आले आणि म्हणले एक मिनिट तू हे जे करायला वेळ घालवतेस ना सगळा, त्याला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. कारण तू चेहऱ्यावर किती काम करतेस, तुझी आय शॅडो काय लावतेस हे पहिल्या 2 रांगांना दिसेल, फार तर फार चल 5 रांगांना. मग तू टिकली कुठली लावली आहेस, तू दागिने कुठले घातलेस, तुझी प्रॉपर्टी काय, हे पुढच्या 5-10 रांगांना दिसेल. त्याच्या पुढच्या 5-10 रांगांना तुझी बॉडी लँग्वेज दिसेल. आणि शेवटच्या रांगेपर्यंत केवळ आणि केवळ तुझा आवाज पोचणार आहे. त्यामुळे तुझ्या भाषेवर काम कर. स्पष्ट, शुद्ध, नीट, उच्चार नीट असले पाहिजे, तुझं मराठी चांगलं असलं पाहिजे. जर पु ल देशपांडेंची आणि आचार्य अत्रेंची वाक्य बोलायची तर त्यासाठी आपल्या भाषेवर काम कर. तुझी भाषा उत्तम आहे तशी जप आणि आपल्या आवाजावर काम कर. समोरच्या कलाकारांनी कुठला स्वर लावलाय, तो कुठल्या व्हॉल्यूममध्ये बोलतोय, कुठल्या पिचमध्ये बोलतोय हे जरा ऐकायला शिक. त्यांना संगीताची उत्तम जाण होती आणि मला वाटतं त्याचा फायदा त्यांना नाटकात काम करताना नक्की होत होता. गिव्ह अँड टेक त्यांचं अशक्य होतं. मला वाटतं आम्हाला सगळ्या सहकलाकारांना ना वेगळा अभिनय करायला लागायचंच नाही. केवळ त्यांच्या ऍक्शनला रिॲक्शन देणं आणि काही वेळेस त्यांच्या रिॲक्शनला ऍक्शन न देणं
किंवा आणखीन नवीन रिॲक्ट न होणं यासाठीच खूप अभिनय करायला लागायचा. पण खरंच जाता जाता किती मोठी गोष्ट शिकवून गेले की जर नाटकात काम करायचं तर तुमचा आवाज खूप महत्वाचा आहे. आयुष्यभराची शिकवण देऊन गेलात तुम्ही अभिदादा. त्यांचं दाद देणं सॉलिड होतं, म्हणजे खाण्याला असेल, गाण्याला असेल किंवा तुमच्या अभिनयाला असेल. मला अजून आठवतंय जळगाव दौऱ्यात एका ठिकाणी अप्रतिम जिलबी त्यांनी आणली होती आणि खाऊन झाल्यानंतर ते ऑर्गनायझर्सला म्हणले की मला त्या आचार्याला भेटायचंय. तर तो आचारी पण आला, अगदी प्राऊडली असा म्हणजे आवरत सावरत आला आणि अभिदादा म्हणले ये इकडे तुझे हात दे. तो माणूस बिचारा, हा मला तुझ्या हाताचा किस घ्यायचा आहे. आणि तो माणूस इतका ऑकवर्ड होता, आम्ही सगळे असे होतो की काय. म्हणले नाही नाही, इतका अप्रतिम जिलबी केली आहे ना, दाद दिलीच पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टींना ते खूप मोकळेपणाने दाद द्यायचे. म्हणजे एखाद प्रयोग छान झाला ना तर लगेच आवर्जून येऊन त्याला सांगायचेच, आणि एखाद्या वेळेस काही चूक झाली तर तीही तेवढ्याच हक्काने सांगायचे. विंगेमध्ये त्यांच्याबरोबर असणं खरंच खूप मोठी गोष्ट होती. आमच्यासारख्या छोट्या कलाकारांसाठी तर ते खूप मोठं शिक्षण होतं. आणि असं त्यांना म्हणलेलं अजिबात आवडायचं नाही. माझ्या मुक्ताईच्या 200व्या प्रयोगाला जेव्हा ते आले होते तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून भाषणात असं म्हणले होते की ही मुलगी खूप चांगली आहे, बाकी काम सगळं चांगलं करते, फक्त एकच दोष आहे या मुलीमध्ये. ते म्हणजे सारखी नमस्कार करते प्रयोग सुरू होण्याच्या आधी आणि मला जाणीव करून देते की तुम्ही मोठे आहात मोठे आहात. खरंच त्यांना अजिबात आवडायचं नाही नमस्कार केलेलं, पण तरीही मी हक्कानी प्रेमाने म्हणायचं नाही मी करणारच नमस्कार आणि तुम्ही आशीर्वाद द्या. पण तेव्हा भरभरून आशीर्वाद देण्याची दानतही त्यांच्यातच होती. लोकांना खाऊ घालण्याची तर त्यांची हौस. म्हणजे मला अजून आठवतंय की मी जेव्हा मुंबईत नवीन आले तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा बोलवलं होतं घरी त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि तेव्हा मला म्हणले होते की तू इथं नवीन आहेस, तुला फ्लॅट मिळवून द्यायला शोधायला मी मदत करतो. त्यांचे एक मित्र होते, त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलवून मला मदत करायला सांगितली. खरंच आजकालच्या जगात कोण करतं. एक 1.5-2 वर्ष झाली होती तेव्हा मला त्यांच्याबरोबर काम करायला लागून. नवीन एका सहकलाकाराला म्हणजे 38व्या गीता असणाऱ्या एखाद्या मुलीला कोण मदत करतं, पण त्यांनी मला फ्लॅट मिळवून द्यायला मदत केली. त्यानंतर हे शिकवलं की सगळ्यांशी सेम पद्धतीने वागून चालत नाही, सगळ्यांशीच चांगलं वागून चालत नाही. तू सावध राहा, टक्के टोणपे खात खात शिकशील. पण हा जो काही त्यांचा गायडन्स होता आणि ते जाता जाता द्यायचे, असं बसवून प्रेमाने कधी नाही, कधी कधी फटकळ बोलून पण जायचे. पण त्यांच्यात एक खूप सच्चेपणा होता आणि आपल्याबद्दल त्यांना काहीतरी वाटतंय ही जाणीव आम्हाला नक्की व्हायची. त्यांच्या हातचं ज्यांनी खाल्लंय ते लोक अग्री करतील. ही वॉज अ सुपर्ब कुक. मला अजून आठवते एकदा मुंबईतला प्रयोग संपून आम्हाला नाशिकला जायचं होतं आणि तेव्हा मी परस्पर आली ऑफिसवरनं असं त्यांना कळलं होतं. तर माझ्यासाठी खास त्यांनी बटाट्याची भाजी आणि भाकरी केली होती आणि मला म्हणले माझी भाकरी टम्म फुगते, तुम्हाला कोणाला जमणार नाही अशी भाकरी बनवतो मी. आणि इतकं प्रेमाने त्यांनी मला खाऊ घातलं होतं. दादा हे सगळं आम्ही मिस करणार आहोत. तुझ्या पाशीतला श्याम त्यांच्या जागी दुसरं कोणी आपण इमॅजिनच करू शकणार नाही. त्या नाटकात एक छोटासा त्यांचा डायलॉग होता की ते तिला म्हणतात तू मला अहो नको म्हणूस, आणि त्यावर गीता असं म्हणते की ज्ञानानं ऐश्वर्यानं वयानं मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा. आणि त्यावर अविदादा म्हणायचे ज्ञानानं आणि ऐश्वर्यानं असे नाही तुझ्यापेक्षा मोठा, पण वयानं काही फारसा मोठा नाही, फक्त 9 वर्ष काहीतरी दिवसांनी मोठा आहे. आणि खरं सांगायचं तर स्क्रिप्टमध्ये ते 4 वर्ष 7 महिने का असं काहीतरी होतं. मला म्हणायचं अगं तुझ्यापेक्षा 35 वर्षांनी मी मोठा आहे, कुठल्या तोंडाने बोलू की 4 वर्षांनी मोठा आहे. आणि एवढं सगळं म्हणून स्वतःच हसायचे. मी आधी जवळजवळ 5-6 वर्ष गीता करत होते आणि अचानक काही कारणानिमित्त नाटकाची गरज म्हणून रिप्लेसमेंट म्हणून मला उषा करशील का असं विचारलं गेलं. आणि मी जरा साशंक होते की मला गीताचा रोल खूप आवडला होता, येतोय बरा, तर का सोडू मी. आणि तेव्हा अभिदादांचा मुंबईवरनं फोन आला, प्रचिती नाटकाची गरज काय ते ओळख, आत्ताच्या आत्ता उषाचा डायलॉग पाठ करायचे सगळे, एका रात्री तुझे पाठ होतील, उद्या माझ्याबरोबर फोनवर तालीम कर, नाही तर ये इकडे मुंबईला. आणि मला खात्री आहे की तू करशील. हा अश्युरन्स त्या क्षणी खूप गरजेचा होता. आणि जेव्हा प्रयोगाला सुरुवात होणार होती तेव्हा ते म्हणले बाकी सगळं जमेल तुला, डायलॉग बिलॉग पण नीट केलेस, बाकी सगळं जमेल, एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी मोठी बहीण आहेस हा फील घे. जरा अवघड आहे तुला घेणं, पण तरी फील घे, माझ्याकडे बघ आणि मला धाकटा भाऊ म्हणून ट्रीट कर, शाम्या म्हणून वागायला लाग, जमेल तुला माझी मोठी बहीण म्हणून. आणि मला असं वाटायचं की अरे माझ्यापेक्षा एवढे मोठे आहेत, पण त्यांच्या मोठ्या बहिणीचं काम करताना सुद्धा मजा यायची. त्यांचा जो काही इनोसन्स होता ना तो बघताना स्टेजवर आणि स्टेजच्या मागे आम्ही कधी कधी थक्क होऊन जायचो की ही वॉज जस्ट लाईक अ चाइल्ड. ते आतमध्ये विंगेत उड्या मारायचे आणि वर म्हणायचे नाही गं एनर्जी लागत तेवढी पूर्वीसारखी, आणि आमच्यापेक्षा दुप्पट एनर्जीने काम करायचे. दुबई दौऱ्याच्या वेळेला असं होतं, मला अजून आठवतंय
की मी टेक्निकल थोडा लीड घेतला होता, काही कोऑर्डिनेशन करणं, माझ्या वडिलांचे पेशंट होते तिथे महाराष्ट्र मंडळात त्यांच्यासाठी म्हणून, तर सगळे ईमेल्स पाठवणं किंवा व्हिसाचं सगळं काम करणं हे मी करत होते. आणि तेव्हा कधीतरी मला असं वाटायचं की नाही सगळे कोऑपरेट करत आहेत किंवा काहीतरी होत आहे, काहीतरी अडचणी आहेत. तर त्यावेळेला मला अजून आठवत आहे, अविदादा एका प्रयोगाच्या वेळेला मला म्हणते, प्रचिती बाकी काहीही होऊ दे, आय एम देअर विथ यू. तुला काहीही लागलं सांग, मी मदतीला येतो. कुठेही मदत लागली तर सांग, आय विल बी देअर. आणि माझ्यासारख्या एखाद्या छोट्याशा मुलीला त्यांनी तेव्हा एक सुपरस्टार असताना दिलेला अश्युरन्स खूप जास्त महत्वाचा होता त्यावेळेस. एव्हरग्रीन हा शब्द ज्यांच्यासाठी बनला होता ते आमचे अविदादा. मला नाही वाटत हा शब्द पुन्हा कुठल्याही अभिनेत्याला पुन्हा बहाल केला जाईल किताब म्हणून. इट विल बी ऑलवेज फॉर यू अविदादा. वी रिअली मिस यू. खात्री तुम्ही जिथे आहात तिथे सुद्धा धमाल करत असाल आणि कदाचित खूप सुखी असाल, हीच मनापासून प्रार्थना. हॅपी बर्थडे अविदादा. नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री. अविनाश खर्शीकर यांच्या बाबतीत यांच्याबद्दल अशी बोलण्याची वेळ येईल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. अविनाश खर्शीकर वगैरे असं मोठं म्हणण्यापेक्षा मी त्यांना ज्या नावाने हाक मारतो, हे आव्या, त्या आव्याला आव्याची आठवण काढण्यासाठी आपण आज इकडे सगळे हे व्हिडिओ आणि एकत्र जमून आव्याची आठवण काढतो. आव्याची आठवण निघणारच, कायम निघत राहणार. कारण आव्याबरोबर मी काम केलेलं आहे अभिनेता म्हणून. आव्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे एक अभिनेता म्हणून. सो आव्या एक माणूस म्हणून कसा होता माहिती आहे, कलाकार म्हणून कसा होता माहिती आहे, सर्वश्रुत आहे ते सगळ्यांना माहिती आहे. पत्त्यांमध्ये मी आव्याला खूप हरवलेलं आहे, ह्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. की बाकी कोणी हे केले की नाही माहीत नाही, कोणाला जमले की नाही मला माहीत नाही, पण पत्त्यामध्ये आव्याला मी मजबूत हरवलेलं आहे आणि त्याच्यावरनं आव्याची चिडचिडही झालेली आहे. आव्याच्या सिगरेटी मी लांबवलेल्या आहेत. आव्याकडनं पार्टी उकळणं हा सुद्धा एक खूप मोठा हे असायचा, टास्क असायचा. त्यामुळे आव्याने आपल्याला पार्टी देणं, हॅट तुझी तू बाग असं म्हणणारा आव्या आमच्यासाठी जेवण मागवतोय, आम्हाला पार्टी देतोय, हे सुद्धा खूप मोठं होतं. आव्याकडनं आम्ही लाड पण खूप करवून घेतले. त्यामुळे आव्या उत्तम गायक होता, त्यामुळे आम्ही आव्याला गाणं पण म्हणायला सांगायचो. वेगवेगळे किस्से त्याच्याकडनं ऐकायचो, कारण त्याच्याकडे एन्सायक्लोपीडिया होता, त्याच्याकडे अनेक किस्से होते, अनेक गोष्टींचा तो साक्षीदार होता आणि एक उत्तम सहृदयी माणूस होता. कलाकारांविषयी त्याला आत्मीयता होती आणि त्याच्या प्रोडक्शनसाठी, त्याच्या प्रोजेक्टसाठी तो स्वतःला दिवसरात्र वाहून घ्यायचा. त्यामुळे अशा आव्याची अशा प्रकारे आठवण काढत असताना खरंच भरून येत आहे. पण आव्या, वी ऑल आर मिसिंग यू. पण मला माहिती आहे तू येशील कुठेतरी आणि ये साप, ये नाग अशी मला हाक मारशील आणि आम्ही तुला खूप मिस करतो. लव्ह यू. नमस्कार, मी विशाल इनामदार. अविनाश खर्शीकरांबद्दलच्या आठवणी सांगायच्या झाल्या तर पहिल्यांदा जेव्हा मी लहान होतो तेव्हा माफीचा साक्षीदार या चित्रपटात मी त्यांना पाहिलं आणि म्हटलं हा कोण इतका हँडसम मराठीमधला कलाकार आहे. त्यापुढे नसती आफत नावाची एक सिरियल होती, ती पाहायला लागलो. त्याच्यामध्ये मी त्यांचा खूप मोठा फॅन झालो. त्यानंतर वासूची सासू नाटक पाहायला गेलो होतो तेव्हा माझी त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मग तशी काही गाठभेट नव्हती अनेक वर्ष. जेव्हा मी संशय कल्लोळ सिनेमा केला तेव्हा रत्नकांत जगताप जे आमचे EP आहेत त्या चित्रपटाचे, ते आणि अविनाश खर्शीकर यांचं ऑफिस एकच असल्यामुळे आम्ही तिकडनं ऑपरेट करत होतो. त्यामुळे आमची मैत्री खरी पाहायला गेलं तर तिथे झाली आणि गप्पा मारता मारता खूप शिकायला मिळत होतं त्यांच्याकडनं. कारण आम्ही नुसतेच कधी फिल्मबद्दल बोलायचो, मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलायचो आणि त्यांचा प्रोडक्शन मध्ये जो काय म्हणतात त्याला एक कॉन्फिडन्स होता तो अजब होता. आणि त्यांना इतका मराठी सिनेमा कळला होता की मला कधी कधी आश्चर्य वाटायचं की हा माणूस इथे काय करतोय. खरं तर ही शुड बी प्रोड्युसिंग मोर अँड मोर फिल्म्स. पण मला त्यांच्या दांडग्या अभ्यासाचा मला स्वतःला खूप फायदा झाला. जेव्हा जेव्हा आम्ही गप्पा मारायचो, जेव्हा जेव्हा आमचे ह्याबद्दल विषय व्हायचे तेव्हा खूपच मजा यायची. आणि इतक्या सिनियर माणसाकडनं सगळ्या गोष्टी. आणि ते दुसरी त्यांची एक खूबी अशी होती की ते सिनियर आहेत
हे कधी जाणवून द्यायचे नाहीत. ते माझ्या वयात येऊन माझ्याशी गप्पा मारायचे, माझ्या वयाचे होऊन माझ्याशी गप्पा मारायचे आणि खूपच खूपच भला माणूस. आज ते नाही आहेत, ह्याची खंत खूपच जाणवते, पण लाईफ गोज ऑन. डिअर अविनाश काका, तुमचा 30 नोव्हेंबरला बर्थडे असतो आणि यावर्षी पहिल्यांदा असं होतं आहे की तुम्ही नाही आहात. खूप आठवणी आहेत तुमच्यासोबतच्या आणि खास करून तुमच्या ऑफिसमध्ये येऊन जो काय मजा धमाल टाईमपास करायचो किंवा जेव्हा आपण एक फिल्म केली, इनफॅक्ट 2 फिल्म केल्या, तर त्या सगळ्या आठवणी किस्से अजूनही आठवतात. तुम्ही इतके मोठे असून आमच्याशी कधीच वयाने लहान आहात म्हणून तसं वागलात. तुम्ही कायम आम्हाला मित्रांसारखंच वागवलं. खूप मिस करतोय तुम्हाला. हॅपी बर्थडे. नमस्कार, मी सुनील गोडबोले. माझा अतिशय जवळचा असा मित्र अविनाश खर्शीकर. खरं म्हणजे 30 नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस, पण त्याला शुभेच्छा देण्याकरता म्हणून तो स्वतः नाही. तो नाही आहे ही कल्पनाच मुळी खरं म्हणजे सहन होत नाही. नाटक, चित्रपट या क्षेत्रातलं एक तडफदार असं नाव. तो 40 वर्षाचा झाला, 50 वर्षाचा झाला, 60 वर्षाचा झाला, पण शेवटपर्यंत तो हिरो म्हणूनच राहिला. म्हणजे कधीही त्यांनी अशी सासरा, वडील ही कामं कधी केलीच नाहीत. मला त्याच्याबरोबर काम करण्याची संधी ही माझी बायको माझी मेवणी, लग्नाची वेडी, तुझं आहे तुझपाशी ह्या नाटकांमध्ये मिळाली. माझी बायको माझी मेवणीमध्ये तर मी सासरा आणि तो जावई. दरवेळेला तो मला म्हणायचा की सुनील, अरे मला आत्तापर्यंत सगळे जे सासरे मिळाले ते माझ्यापेक्षा वयानं लहान असलेलेच मिळाले, बघा ना. म्हणून ते मी म्हटलं ना की तडफदार व्यक्तिमत्व ते हेच. तुझं आहे तुझपाशी ह्या नाटकात सुद्धा तो हिरोच होता, हिरोचीच भूमिका करत होता. लग्नाची बेडीमध्ये तर एंट्री घेतल्या घेतल्या असा हँडसम दिसायचा. वा, त्याचं ते रूप आजही माझ्या डोळ्यासमोर तसंच आहे. त्याची ती एंट्री, त्याचं ते येणं, त्याचं ते बघणं सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे. माझी बायको माझी मेवणीचे तर आम्ही भरपूर प्रयोग केले, भरपूर दौरे केले आणि खूप मजा पण केली आम्ही. खरं सांगतो तुम्हाला की अविनाश सारखा दिलदार असा माणूस मी नाही बघितला. खूप दिलदार हो. म्हणजे काय, हां अमुक का, हो ठीक आहे चल करूया ना, अरे हे का ठीक आहे करूया ना, असं त्याचं कायम असायचं. त्याने म्हणजे आत्ताच रिसेंटली त्यानं शेमारू कंपनीसाठी काही नाटकं सुद्धा शूट केली. म्हणजे हा सुद्धा एक ठेवा, जतन राहावा याच्याकरता त्यांनी काम केलं आणि अतिशय अभिमानास्पद अशी ही गोष्ट त्याच्याकडनं घडलेली आहे. तर अशा या माझ्या मित्राला अविनाश खर्शीकरला, ते जो माझ्या मनात कायम असणार आहे, तो माझ्यापासून दूर जाऊच शकत नाही, अशा माझ्या मित्राला माझ्याकडनं आदरांजली. धन्यवाद. माझ्यापेक्षा वयाने मोठा असून माझ्या जावयाची भूमिका करणारा एक देखणा नट म्हणजे अविनाश खर्शीकर. माझी बायको माझी मेवणी या नाटकात तो माझ्या जावयाची भूमिका करायचा आणि त्याचं नेहमी हे म्हणणं असायचं, त्याला एकही सासरा माझ्यापेक्षा वयाने मोठा असू नये, काय म्हणावं याला. अत्यंत स्पष्ट वक्ता, कुणाची भाडबीड न ठेवता स्पष्ट बोलणारा असा हा देखणा नट माझ्या आयुष्यात मी पाहिलेला आहे. तुझं आहे तुझपाशी आणि माझी बायको माझी मेवणी या 2 नाटकात मी त्याबरोबर काम केलं. एकही प्रॅक्टिस त्याच्याबरोबर न करता मी डायरेक्ट उभं राहिलो. त्यामुळे 1-2 वाक्य पुढं मागं झाली. त्यावेळेला तो स्पष्ट माझ्यावर भडकला.
मला म्हणाला काय करतो, मी म्हटलं मी आयत्या वेळेला उभं राहिलो. तो म्हटलं करू नको ना, तुला कोणी आग्रह केला का कामं करायला, प्रेक्षकांना असलं सांगून चालत नाही म्हणलं. इतका थोरला माझ्यावर तो. आणि दुसऱ्या दिवशी मात्र लगेच म्हणलं अरुण तुला राग आला का मी बोललो असं ते, पण हे मी म्हटलं खरंच सॉरी, मी पुढच्या वेळेपासून असं काही धाडस करणार नाही. तर पण असा देखणा नट आणि स्पष्ट बोलणारा फार कमी लोक असे असतात, नाही तर तोंडावर स्तुती करतात, मागणं टिंगल करतात, अशा हजारो नट पाहिले मी, पण हा नट मला जास्त भावला. अविनाश, आज तुझा वाढदिवस आहे, मला तुझी प्रचंड आठवण येते. धन्यवाद. नमस्कार, मी गौतमी कलबाग. आज 30 नोव्हेंबर, दिवंगत अविनाश खर्शीकर यांचा वाढदिवस. त्यांच्याबरोबर मी बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यापैकी लग्नाची बेडी, तुझं आहे तुझपाशीचे खूप प्रयोग झाले. ते महाराष्ट्राबाहेर, भारतात बाहेरसुद्धा ह्याचे प्रयोग झाले. अभिदादांबरोबर काम करताना कधीच टेन्शन आलं नाही, कारण ती मुळात व्यक्तीच खूप आनंदी, उत्साही आणि एनर्जेटिक होती. पण त्यांच्याबरोबरचा माझा पहिला प्रयोग मला मात्र नक्की आठवतो, तो म्हणजे लग्नाच्या बेडीचा. मी पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर काम करणार होते. लग्नाच्या बेडीत मी यामिनीचा रोल करायचे आणि ते तिमीरच्या रोलमध्ये होते. मुंबईहून येत असल्यामुळे त्यांच्याबरोबर मला फारशी तालीम मिळाली नाही. तर ते म्हणाले प्रयोगाच्या आधी आपण थोडीशी मी तुला तालीम देतो. अभिदादांसारख्या मोठ्या व्यक्तीबरोबर काम करायचं आणि ते डायरेक्ट प्रयोगाला. पण ते जेव्हा प्रयोगाच्या आधी मला भेटले, आम्ही थोडीशी तयारी केली, त्यावेळेस ते म्हणाले की काहीही काळजी करू नकोस, मी आहे आणि मी सगळं सांभाळून घेईन. खरंच सांगते, कुठल्याही नवोदित कलाकाराला ही 2 वाक्य जी आहेत की काही काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेईन, ही 2 वाक्य स्टेजवरती नवोदित कलाकारांना खूपच उभारी देतात. आणि त्या प्रयोगानंतर त्यांच्याबरोबर काम करायला मला कधीही टेन्शन आलं नाही, भीती वाटली नाही. ते सहकलाकार म्हणून उत्तम होतेच, म्हणजे आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं हे मोठं भाग्यच आहे. पण त्यांच्याबरोबर दौऱ्यात असताना नाटकाशिवाय सुद्धा कितीतरी बारीक गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहोत. जीवनात आनंद कसा घ्यायचा, आनंदी कसं राहायचं, हे त्यांच्याकडे बघून आम्ही शिकलो होतो. आणि आजही त्यांनी सांगितलेली काही वाक्य, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही खूप मोठी एनर्जी देतात. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, याची खंत मात्र आयुष्यभर राहणार आहे. अविनाश खर्शीकर एक हरवणारी कलाकार. माझ्या आयुष्यात त्यांच्याबरोबर काम करण्याची खूप मला संधी मिळाली. त्यांच्यासारखा कलाकार मी आजपर्यंत पाहिला नाही. खूप सांभाळून घेणारा व विनोदाचा जबरदस्त टायमिंग असलेला कलाकार. उद्या त्यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. फेब्रुवारीमध्ये मोठ्या आजारातून बरे होऊन तुम्ही घरी आलात, त्यानंतर आपण टचमध्ये होतो. 3 जूनला आपला शेवटचा फोन झाला. तो शेवटचा फोन असेल असं कधीच वाटलं नाही. हा मेसेजेस आपण करत होतो, पण तुमच्याशी बोलणं झालं नव्हतं. मी म्हणलं तसं अनेक आठवडे आपलं बोलणं झालं नव्हतं, पण तरीही कुठेतरी तुम्ही आहात हा अश्युरन्स होता. आणि तेव्हा तुम्ही मला म्हणला होतात की प्रचिती, जरा हे लॉकडाऊन वगैरे सगळं कमी झालं ना की मी छान नवीन श्याम तयार करून घेणार आहे आणि एक लास्ट प्रयोग करणार आहे, मस्त माझा सत्कार बित्कार करा, पहिला अंक मी करणार श्याम म्हणून.
आणि दुसऱ्या अंकात नवीन श्यामला इंट्रोड्यूस करणार, मी त्याच्याकडनं तालीम करून घेईन. आणि मी तेव्हा तुम्हाला मजेत म्हणलं की त्या निमित्ताने आमची तरी तालीम करून घ्याल. ते सगळंच राहून गेलं हो आवी दादा, अनेक गोष्टी राहून गेल्या. तुमच्या मुलीच्या वयाची आहे आणि एक डॉक्टर आहे म्हणून हक्काने अनेकदा तुम्हाला मी काय काय सांगायचे, खूप भांडायचे. आणि त्यावेळेस म्हणायचं की का ऐकू मी तुझं, कोणासाठी, कशासाठी, पुन्हा काय पूर्वीसारखे दिवस येणार आहेत का, छान दौरे असणार आहेत का, कशासाठी बरं हो मी. आणि असं म्हणल्यावर मी तुम्हाला सांगायचं नाही, आमच्या सगळ्यांसाठी बरे व्हा. आज कदाचित अविदादा तुम्हाला कळेल की आम्ही किती तुम्हाला मिस करतोय, तुमचे सगळे मित्रमैत्रिणी तुम्हाला किती मिस करतायत आणि व्हॉट यू रिअली मेंट फॉर ऑल ऑफ अस. पण ठीक आहे, शो मस्ट गो ऑन. तुम्हालाही आवडलं नसतं आम्ही असे रडके चेहरे करून बसणं, पण एक गोष्ट नक्की आहे, वी विल डेफिनेटली मिस यू. असा श्याम पुन्हा होणे नाही. एव्हरग्रीन अविनाश खर्शीकर हे नाव रसिकांच्याही आणि आम्हा सहकलाकारांच्याही मनात खूप स्पेशल जागा तशीच ठेवून राहील.